सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद ग्रंथ दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद म्हणजे प्रकरण पान 225, 226, 227 या 3 पानावरती क्रमांक 13 ची पद्यरचना आलेली आहे. त्या पद्यरचनेचं शीर्षक आहे अरूप निर्गुण जरी ब्रह्म असे त्याचे स्वरूपी जग सारे वाचे. जरी ब्रह्म हे अरूप आहे म्हणजे ब्रह्माला रूप नाही आणि ते निर्गुण निराकार आहे, तरी सुद्धा या निर्गुण निराकार अरूप रूप नसलेल्या ब्रह्माच्या ठिकाणीच हा जो जगाचा सगुण साकार भास आहे तो होत असतो. अरूप निर्गुण जरी ब्रह्म असे त्याचे स्वरूपी जग सारे भासे. म्हणजे निर्गुण निराकार अव्यक्त ब्रह्माच्या ठिकाणी सगुण साकार जगाचा भास होत असतो. आता अर्थ स्पष्टीकरण करूया. आधी अर्थ स्पष्टीकरण. स्वरूपाचे ध्यान अंतरंगात चालू असताना ध्यानात येते की मी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून केवळ स्मृती, कल्पना, रूढी, चाकोरी यामधून साकारलेला भ्रम आहे. हे लक्षात येताच हा भ्रम म्हणजे मी नष्ट होतो. म्हणजे स्वरूपाच्या ध्यानानंदात मी नाश पावतो. स्वरूप हे अगदी शुद्ध, निर्मळ, स्वच्छ, साधे सुधे असते. वास्तवात मी मरताच शून्यत्वाने उरते भासते त्यालाच स्वरूप म्हणतात. वास्तवात अहम मरतो तेव्हा जे शिल्लक असते त्यालाच स्वरूप म्हणतात. म्हणून वेअर आय एम नॉट दॅट इज देअर याचा अर्थ जिथे अहम नाही तिथे द दॅट म्हणजे ती सद्वस्तू असते. आणि अशा त्या सद्वस्तूला, अशा त्या आत्मवस्तूला प्रत्यक्षामध्ये गुण आकार भाव काहीच नसतो. असा हा आत्मा धर्मविरहित असतो. या शून्य स्वरूप स्पर्शाने, या शून्य स्वरूप स्पर्शाने म्हणजेच या शून्यवत आत्मस्पर्शाने सारे काही त्याच्या सान्निध्यात केवळ अवघे शून्यच होऊन राहते. म्हणजे निर्गुण निराकार अव्यक्ताचा भाव जेथे निर्माण झाला अशा निर्गुण निराकार अव्यक्त भावालाच खऱ्या अर्थाने स्वरूप म्हणजे आत्मा म्हणतात. आणि आत्म्याशी जो आत्मवत लीन झाला तो त्याचेसाठी आणि त्याच्या दृष्टीने जग या दोन्ही गोष्टी, तो स्वतःसाठी व त्याच्या दृष्टीने जग आणि जगासाठी तो या दोन्ही बाजूने केवळ इथून तिथून शून्यच उरते. जसं प्रकाश हा एकत्वाने निरंगत असतो, ज्याला आपण प्रकाश म्हणतो, तो जेव्हा नुसता प्रकाश असतो तेव्हा त्याला रंग नसतो. परंतु जेव्हा त्या प्रकाशाचे पृथक्करण होते तेव्हा ताना पिही नि पाजा म्हणजे तांबडा, पिवळा, जांभळा, निळा, हिरवा असे रंग दिसतात. म्हणून प्रकाश हा निरंगच आहे. प्रकाशाला नेमका रंग नाही, परंतु प्रकाश आणि पाणी याच्या सान्निध्यात जेव्हा प्रकाशाचे पृथक्करण होते त्यावेळेला प्रकाशाचे रंग दिसतात. जेव्हा आकाशात झिमझिम पाऊस पडत असतो, आकाश मेघाने भरलेलं असतं आणि विरुद्ध बाजूने प्रकाश पडत असतो, तेव्हा झिमझिम पडणाऱ्या पावसावरती सूर्याचे किरण पडतात आणि त्यातून तो जो प्रकाश आहे तो पाणी आणि प्रकाश यांच्या सान्निध्यात तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा असे सप्तरंग प्रकाशतात. म्हणजे सूर्यप्रकाश आणि झिमझिम पडणारा पाऊस यांच्या सान्निध्यात प्रकाशाचे 7 रंगात विलोभनीय दर्शन होते. त्यालाच आपण इंद्रधनुष्य म्हणतो. म्हणून प्रकाश हा मूलतः एकत्वाने निरंगत असतो. तसेच स्वरूप सुद्धा एकत्वाने निरंग रंगहीनच असते. स्वरूप आणि प्रकाश तत्वतः एकच असतात. स्वरूप सुद्धा जाणीव पातळीला नितळ प्रकाश रूपच दिसते. स्वरूप सुद्धा जेव्हा आपण जाणतो तेव्हा जाणीव पातळीला स्वरूप सुद्धा नितळ प्रकाश रूपच असते. म्हणजे एक स्वच्छ पारदर्शीपणा प्रकाश रूप एवढंच आपलं स्वरूप असतं. प्रकाश, ऊर्जा, चैतन्य हेच खरेखुरे तत्व असून तेच अनेकात एकत्वाने अद्वैतेने नांदत असते.
ज्याला आपण प्रकाश म्हणतो, ऊर्जा म्हणतो, चैतन्य म्हणतो, हेच खरेखुरे आत्मतत्व म्हणून अनेकामध्ये हृदयांतरी राहत असते. आणि आत्मतत्व म्हणून हा प्रकाश, ही ऊर्जा, हे चैतन्य, हा आत्मा सर्वांच्या हृदयामध्ये राहून सुद्धा वस्तुतः सर्वांच्या हृदयात असला तरी सुद्धा तो एकत्वाने बघायला गेलो तर एकच आत्मा अनेकांच्या हृदयात विभाजित झाल्यासारखा दिसतो, भासतो, परंतु आत्म्याचं विभाजन झालेलं नसतं. अशा अर्थी स्वरूप सुद्धा जाणीव पातळीला नितळ प्रकाश रूपच दिसते. प्रकाश, ऊर्जा, चैतन्य हेच खरेखुरे तत्व असून तेच अनेकात एकत्वाने अद्वयतेने, दुसरं नाही, केवळ एक आणि एक म्हणूनच नांदत असते. म्हणूनच स्वरूप म्हणजे प्रकाश किंवा स्वरूप प्रकाश, म्हणूनच स्वरूपाला प्रकाश म्हणतात किंवा एकत्वाने स्वरूप प्रकाश. स्वरूप म्हणजेच प्रकाश आणि प्रकाश म्हणजेच स्वरूप, असा या स्वरूप प्रकाशाचा संधी दर्शक जो शब्द बनवलेला आहे त्याचा अर्थ आहे. म्हणून स्वरूप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजेच स्वरूप, अशा अर्थाने स्वरूप प्रकाश म्हणजेच आत्मप्रकाश समजावे. अनेकत्वाने, अनेक भावाने पाहिले तर जीवनात द्वंद्व किंवा संघर्ष दिसून येतो. मात्र एक भावाने पाहता जीवन निर्द्वंद्व, हिंसामुक्त, संघर्ष रहितच असते. जर आत्मा एकच आहे तर एक आत्मा अनेकात विभागला तरी सुद्धा जीवनामध्ये संघर्ष होण्याचं कारण नाही. हे ज्याला ज्ञान पातळीवर कळलं त्यालाच कळतं की अद्वय चिद्विलास एकच चैतन्य, अद्वय दुसरेपणी नव्हे तर एकच एक चैतन्य, अद्वय चिद्विलास. अद्वय चित म्हणजे एकच एक चैतन्य, विलासी पद्धतीने, खेळाच्या पद्धतीने, किरणाच्या पद्धतीने, जसा सूर्य एक, किरण अनेक, तसा आत्मा एक आणि तो वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतो, परंतु तो आपले एकत्व सोडत नाही. अशा अर्थाने स्वरूप म्हणजे प्रकाश किंवा प्रकाश म्हणजे स्वरूप, म्हणून स्वरूप प्रकाश म्हणजे स्वरूप हाच प्रकाश किंवा प्रकाश म्हणजे स्वरूप. अनेकत्वाने, अनेक भावाने पाहिले तर जीवनात द्वंद्व किंवा संघर्ष दिसून येतो. अज्ञानी माणसाला अनेकानेक माणसं दिसतात आणि अनेकानेक भेदाभेद, अनेकानेक इच्छा आणि त्या इच्छा परस्पर विरोधी असं जे दिसतं आपल्याला, ते आपलं आत्म्याचं ज्ञान असल्यामुळे दिसतं. जर आत्मा सर्वत्र असून सुद्धा एकच आहे तर सर्वत्र असलेला आत्मा एकच असताना माणसामध्ये जरी अनेकता दिसली, काही प्रमाणात रुची भिन्नता दिसली, मतभिन्नता दिसली, तरी ही रुची भिन्नता, मतभिन्नता म्हणजे केवळ आणि केवळ एकाच पाण्यावर अनेक तरंग यावेत, परंतु तरंग हे अशाश्वत असल्यामुळे शाश्वत पाणी एकमेव अद्वितीय असते. तसेच इच्छारूपी, भावरूपी तरंग हे जरी वेगवेगळे दिसले तरी आतील आत्मजल आहे ते इथून तिथून एकच आहे. हे ज्याच्या लक्षात येतं त्याच्या जीवनात तो आणि जग असा काहीच फरक नसतो. त्याचे जीवन निर्द्वंद्व असते, कारण आत्मा हा एकच आहे. ज्याने जाणले त्याचे जीवन निर्द्वंद्व झाले आणि आत्म्याला जो अनेक म्हणून पाहतो त्याच्या जीवनात युद्ध येणारच येणार. म्हणून अनेकत्वाने अनेक भावे पाहिले तर जीवनात द्वंद्व किंवा संघर्ष दिसून येतो. मात्र एक भावाने पाहता, मात्र एक भावाने म्हणजे एकाच भावस्वरूपात पाहिलं तर जीवन निर्द्वंद्व म्हणजे युद्धरहित, हिंसा मुक्त, संघर्ष रहितच असते. एक भावे ध्यान देता जीवन निरंग, शुद्ध प्रकाश किंवा चैतन्य असते. जीवनाकडे एका सम्यक दृष्टीने पाहिलं तर जीवन म्हणजे चैतन्य आणि प्रकाश किंवा आत्मा. अशा अर्थी एक भावे ध्यान देता जीवनामध्ये केवळ आणि केवळ आत्मतत्वच आहे. मात्र अनेक भावे म्हणजे अज्ञानमूलक दृष्टीने पाहिलं तर जीवन सप्तरंगी वाटते. अनेक भावे पाहणे हे पृथक्करण असते, मात्र जे पृथक नसते ते एकमेवच असते, हे अगदी उघड आहे. अनेक भावे पाहणे म्हणजे अॅनालिटिकल व्ह्यू झाला, आणि जो अॅनालिटिकल व्ह्यू पृथक्करण भावे पाहतो त्याला सर्व 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 वेगळं 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 दिसतं. आणि जो अर्थात सिंथेटिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक भावे पाहतो
त्याच्या दृष्टीने मात्र हे संपूर्ण जीवन एकमेव अद्वितीय केवळ आणि केवळ आत्मचैतन्याचे वाहने असते. सारे रंग, आकार, गुण, हिंसा, संघर्ष हे मनाच्या पृथक्करणाचे, मनाच्या अलग विलग भावाचे दर्शन आहे. म्हणूनच मनाला मी तूपणाची द्वैती म्हणजे दोन तऱ्हेची, द्वंद्वात्मक म्हणजे भांडणाची, युद्धाची बाधा होते. म्हणून असे जाणवते की मी हे मनाचे मानी व अपत्य आहे. ज्याला आपण मी 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 म्हणतो, अहम 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 म्हणतो, ते मी किंवा अहम हे केंद्र हे केवळ मानलेले अपत्य आहे. खऱ्या अर्थाने मीला किंवा अहमला इथे जागाच नाही. मानव वास्तवात असत्यच असल्याने ज्याला आपण मानव म्हणतो ते गृहीतच असते, म्हणजे ते खरे नसते. म्हणून जे जे मानव, जे जे गृहीत ते असत्यच असल्याने मी व तू, तुम्ही आम्ही हे सारे वृथा भ्रम मिथ्याच आहे. जर मी मानव असेल तर मीपणातून तू, तुम्ही, आम्ही हे सारे जे वर्णन आहे, पृथक्करणातील वर्णन आहे, ते मी मानव आहे, मी वृथा आहे. म्हणून मी, तू, तुम्ही हे सारे भेदाभेद वृथा भ्रम किंवा मिथ्याच म्हणजे खोटेच आहेत. आता जगळे अशा मानव मीचे रूप असून ते गुणभाव आकारयुक्त दिसले तरी ते त्याचे तसे दिसणे भ्रम माया आहे हे स्पष्ट झाले. द्रष्टा मी, भ्रामक म्हणजे दृश्य जग सुद्धा भ्रामक हे स्वयंस्पष्ट आहे. द्रष्टा जो स्वतःला मी म्हणतो तो भ्रामक असल्याने त्याचे दृश्य म्हणजे जगाचे असणे सुद्धा हे भ्रामकच असणार. भ्रमातील माणसाला दिसतो, जाणवतो तो भ्रमच असतो असा त्याचा स्वयंस्पष्ट अर्थ आहे. आकर्षक सप्तरंगी मायेने लीलेने नटलेले हे जग जसे दिसते तसे वास्तवात नाही. ते गुण आकार यांच्या पलीकडे आहे. वास्तवात जग निर्गुण निराकार ब्रह्माचेच, वास्तवात जग निर्गुण निराकार ब्रह्माचेच म्हणजे अव्यक्ताचेच भासमान किंवा खोटे सगुण साकार असणे आहे. म्हणजे निर्गुण निराकार अव्यक्ताचे भासमान खोटे सगुण साकार असणे यालाच आपण जग 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 म्हणून डोक्यावर घेऊन नाचत असतो. भास गेला की जग म्हणजे ब्रह्म किंवा सर्वम खलविदम ब्रह्म हे सिद्ध होते. जर आपला भास गेला, जर मी गेला तर तू तुम्ही सारं गेलं, मी खोटा. म्हणून जगत इदम नास्ती, मी जर नाही तर जगत इदम नास्ती. तर हे म्हणून कोहमचे ज्ञानातील उत्तर आहे नाहम. कोहम मी म्हणजे कोण आहे, तर नाहम मी असं काही नाही. कोहम याचं ज्ञान पूर्ण उत्तर नाहम असेल तर तेच उत्तर पुढे वाढवले की जगत इदम नास्ती. तर जर मीच नाही तर माझं जग सुद्धा नाही. म्हणून कोहम नाहम जगत इदम नास्ती, मी कोण आहे, मी नाही आहे आणि मी नसल्याने हे जग सुद्धा नाही. हे ज्याला कळले त्यालाच खऱ्या अर्थाने जीवनातील वास्तव तत्व म्हणजे आत्मज्ञान झाले. म्हणूनच म्हटले आहे, जर मी भासमान खोटा असेल तर मीला दिसणार सगुण साकार हे जग आहे तेही भासमान म्हणजे खोटच आहे. भास गेला की जग म्हणजेच, भास गेला की जग म्हणजेच माया हे सिद्ध होते. आणि मायेला आणि माया म्हणून एकदा जगाला ओळखलं की जग म्हणजे दुसरं दिसतं काही नसून इथून तिथून ब्रह्म सर्वत्र पसरलेली ब्रह्मचेतना आहे. आणि या ज्ञानाने सर्वम खलु इदम ब्रह्म, आणि या न्यायाने सर्व काही सत्यार्थाने सर्वत्र पसरलेले ओतप्रोत भरलेले चैतन्य ब्रह्मच आहे. म्हणून सर्वत्र पसरलेले अविनाशी चैतन्य यालाच सर्वम खलु इदम ब्रह्म किंवा सर्वम खलु इदम ब्रह्म असे म्हणतात. आणि हे सर्वम खलु इदम ब्रह्म हे मी खोटा आहे की मीचा जगत रूपी जो आभास समोर आहे दृश्य म्हणून तोही खोटा आहे हे लक्षात येतं. भ्रामक मी गेला की जगाचा भ्रामक आकार जातो, मीचा आकार गेला जगाचा आकार गेला. आणि सर्वम खलु इदम ब्रह्म म्हणजे सर्व केवळ आणि केवळ खलु इदम ब्रह्म म्हणजे बृहत पद्धतीने सर्वत्र व्यापक पद्धतीने तुडुंब भरलेले सर्वत्र केवळ आणि केवळ
चैतन्य आणि चैतन्य आणि चैतन्यच आहे हे जाणता येते. आणि यालाच सर्वम खलु इदम ब्रह्म म्हणतात. आणि सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्वम खलु इदम ब्रह्म हे सत्य आपल्या ज्ञानामध्ये ध्यानामध्ये येते. मात्र असे ब्रह्म निर्गुण निराकार असून मी तू रहित सर्वाधार आहे. असं हे अव्यक्त निर्गुण निराकार ब्रह्म हे मी तू रहित आहे आणि ते सर्व सगुण साकार मायावी जगाला आधार म्हणून कारणीभूत आहे. ब्रह्म हे स्वरूपच असून त्याला स्वतःचे असे वेगळे रूप नाही. ब्रह्म हेच स्वरूप व स्वरूप हेच ब्रह्म अशा अर्थी ब्रह्म स्वरूप म्हणजे ब्रह्म म्हणजे स्वरूप आणि स्वरूप म्हणजे ब्रह्म अशा अर्थी ब्रह्म स्वरूप हा एक शब्द समजून घेणे गरजेचे आहे. असणे एकाचे ओळख मात्र दुहेरी. त्याला यापैकी काही संबोधले तरी बोध निर्गुण निराकार अशा विशुद्ध चैतन्याचाच होतो. म्हणजे नारायण पाटणकर कधी लेखक असेल, कधी कवी असेल, कधी वक्ता असेल, कधी कोण त्याला शहाणा म्हणत असेल, कधी कोण त्याला खुळा म्हणत असेल, तो अनेकानेक तऱ्हेने ओळखला गेला तरी तो एकमेव द्वितीयम नास्ती असा केवळ आणि केवळ आत्माच असतो. आणि हेच वर्णन प्रत्येक जीवाला लागू आहे हे लक्षात घेतले तर इथे केवळ आणि केवळ आत्माच आहे. आणि अशा केवळ आत्म्याच्या अशा केवळ आणि केवळ आत्म्याच्या असण्यालाच सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्व काही आहे ते ब्रह्मच आहे. सर्व काही आहे ते आत्मा परमात्मा रूपे नांदणारे चैतन्यच आहे. चैतन्याला रंगरूप नाही, परंतु त्याची नांदणूक त्याचं दर्शन मात्र विविध गुण आकारात देहामध्ये होतं हे इथे विसरून चालणार नाही. म्हणून जरी आपण ब्रह्म हे स्वरूपच असून त्याला स्वतःचे असे वेगळे रूप नाही जाणले, ब्रह्म हेच स्वरूप व स्वरूप हेच ब्रह्म अशा अर्थी ब्रह्म स्वरूप हा एकच शब्द आहे जाणले, तरी सुद्धा असणे एकाचे ओळख मात्र दुहेरी. कारण एकच अनेकामध्ये रूपांतरित झाले. अशा या रूपांतरित जे आहे त्याला यापैकी काहीही संबोधले तरी, त्याला नारायण म्हटले, महेंद्र म्हटले, अरुण म्हटले तरी बोध जो होतो तो निर्गुण निराकार अशा विशुद्ध चैतन्याचाच होतो. असे ब्रह्म अरूप म्हणजे रूप नसलेले व निरूप असूनही त्याच्याच पोटात सकृत दर्शनी अत्यंत आकर्षक अशा जगाचा भास होत असतो. जगाचा भास गेला की उरते ते सत्यमेव ब्रह्म. म्हणजे सत्यमेव ब्रह्म आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म आहे. ते अरूप आहे, त्याला रूपच नाही. परंतु या अशा अरूप ब्रह्मातूनच सगुण साकार आकर्षक मनोहारी जग जन्माला आलेला आहे. सगुण साकार आकर्षक मनोहारी जग जरी आकर्षक वाटले तरी ती माया आहे. आणि अनाकर्षक निर्गुण निराकार ब्रह्म जरी अनाकर्षक वाटले तरी तेच आणि तेच परम सत्य आहे. अशा अर्थी हे जे काव्य आहे त्या काव्याचं शीर्षकच असं आहे, अरूप निर्गुण जरी ब्रह्म असे त्याचे स्वरूपी जग सारे वासे. ब्रह्म हे मुळात अरूप असलं, निर्गुण असलं, निराकार असलं तरी या अरूप निर्गुण निराकार ब्रह्माच्याच पोटात हे सगुण साकार जग निर्माण झाले आहे. अरूप व निर्गुण जरी ब्रह्म असे त्याचे स्वरूपी जग सारे भासे. आता ऐका, स्वरूपाचे ध्यान चाले अंतर्यामी नच उरतसे स्वरूपानंदी मी. शुद्ध सरळ स्वरूप ते शून्य, शून्य स्पर्श होई अवघेची शून्य. प्रकाश एकत्वी निरंगात राही, स्वरूप एकत्वी निरंगात पाही. स्वरूप प्रकाश तत्वरूप एक, तत्व ते प्रकाश अनेकात एक. अनेकी पाहता जीवनिया द्वंद्व, परी एकी पाहे जीवन निर्द्वंद्व. एकत्वाने पाही जीवन निरंग, अनेकी परी ते भासे सप्तरंग. भ्रम मिथ्या गुणा
चमत्कारी दिसतसे जग, सप्तरंगी माया लीला रूपे जग, माया भ्रम लीला नसे ब्रह्मा पोटी, निराकार निरूप ब्रह्म जगा पाठी, ब्रह्म हेची स्वरूप नसे जासी रूप, स्वरूपची ब्रह्म निर्गुण अरूप, अरूप निर्गुण जरी ब्रह्म दिसे, तयाचे स्वरूपी जग सारे वसे, तयाचे स्वरूपी जग सारे भासे. म्हणजे एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग किंवा असत मधूनच सत आलेलं आहे. असत म्हणजे असत 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 असणे, केवळ असण्यातूनच हे दिसणार भासणार, परंतु आकर्षक असूनही न टिकणार अशाश्वत जग निर्माण झालेले आहे. तेव्हा अशाश्वताला अशाश्वत म्हणून पाहणे आणि शाश्वताला शाश्वत म्हणून ध्यानात ठेवून त्या शाश्वततेचा अर्थ ध्यानात घेऊन जो जीवन जगतो तोच खऱ्या अर्थाने मोक्षानंदाचे परिपूर्ण जीवन याची देही याची डोळा जगू शकतो, अनुभवू शकतो. तर या दिसायला कठीण असलेल्या परंतु नीट समजून घेतलं तर अत्यंत सोप्या पद्धतीने समजता येईल अशा मोक्षानंद पूर्ण जीवनाचे रहस्य आपण साऱ्याने नीट समजून घ्यावे आणि अभ्यास योगे अभ्यास करता करता आपले चालू जीवनच मोक्षानंदाने परिपूर्ण होईल याची खात्री करून घ्यावी अशी तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि तुम्हा सर्वांना ते सहज साध्य होवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आजचे हे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.